नमस्कार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा पहिलाच राष्ट्रीय महाअधिवेशन कोल्हापुरात पार पडला. यासाठी जवळपास अर्धा डझन मंत्री व नेते उपस्थित होते. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी सुमारे 40 स्वागत कमानी, 100 होर्डिंग, 700 फलक उभारले होते. चौकाचौकात भगवे झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती. तर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचा समारोप देखील पार पडला. यानंतर सायंकाळी 5:45 गांधी मैदान येथे मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा देखील पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभेला संबोधित केलं. परंतु एवढं वातावरण निर्मिती करूनही शिवसेना शिंदे गटाच्या सभेत नेहमीप्रमाणे या सभेत देखील खुर्च्या रिकाम्याच बघायला मिळाल्या. नेहमीप्रमाणे तेच ते भाषण ऐकून मात्र या सभेला ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांनी तसेच महिलांनी सभेतून काढता पाय घेतला. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असताना तसेच सभा संपण्याच्या अगोदरच सभेसाठी आलेल्या तेथील नागरिकांनी सभेतल्या खुर्च्या पटापट रिकाम्या केल्या. शिवसैनिकाचा खच्चीकरण होऊ नये, शिवसेना वाचावी, धनुष्यबाण वाचावा म्हणून आम्ही निर्णय घेतला. अधिवेशनात आले होते ते म्हणाले मुद्द्याची लढाई असते आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरेंवर चौफेर टीका करत असताना याच दरम्यान अनेक जण कार्यक्रम स्थळावरून माघारी परतल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.